नमस्कार, रूप्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रत्येकाच्या शरीरासाठी कॅल्शियम किती गरजेचं आहे हे आपल्याला माहितीच आहे। बदामामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं। तर अशा या कॅल्शियम समृद्ध बदामाची खीर कशी बनवायची ते आज आपण पाहूया। तर खीर बनवण्यापूर्वी अर्धी वाटी बदाम 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत। तर या भिजवलेल्या बदामाची पूर्ण साल काढून घ्यायची आहे। हे साधारणतः 30 ते 35 बदाम आहेत। तर हे बदाम आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चटणी जारमध्ये घालून घेऊया आणि याच्यामध्येच अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे व याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता एक कढई किंवा पॅन घ्यायचा आहे व गॅसची फ्लेम ऑन करून घ्यायची आहे व याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। शक्यतो खीर बनवताना नॉनस्टिकचंच भांडं वापरा म्हणजे खाली लागणार नाही। तूप गरम झालं की याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे व गॅसची फ्लेम आता लो टू मीडियम म्हणजे लोही नाही आणि मीडियमही करायची नाही व ही पेस्ट आपल्याला थोडीशी लालसर होईपर्यंत आता तुपामध्ये परतून घ्यायची आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये ही छान परतली जाते। तर तुम्ही इथे पाहू शकता ही हळूहळू घट्ट होत आहे। तर 1 ते 1.5 मिनिटानंतर ही पेस्ट अशी घट्ट झालेली आहे। तर हिला अजूनही आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता ही पेस्ट तुम्ही पाहू शकता कढईला सोडत आहे। तर ही पेस्ट अजून भाजून घ्यायची आहे। इथे साधारणतः 2 मिनिट झाले आणि आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण जे आहे ते आता सुटायला लागले, मोकळं व्हायला लागले। तर हे मोकळं होऊन आता याचा हलकासा रंगही चेंज झालेला आहे। तर हा रंग आपल्याला थोडासा लालसरही आलेला आहे। तर इथे आता आपल्याला हे भाजणं बंद करायचं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी दूध घालून घ्यायचं आहे। तर इथे मी टोटल 2.5 वाटी दूध घेतलेलं आहे। पेस्ट करण्यासाठी अर्धी वाटी वापरलं व आत्ता मी 2 वाटी दूध वापरणार आहे। तर हे दूध आपल्याला एकदम घालायचं नाही आहे, तर थोडं थोडं करत घालून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत। तर हे या पद्धतीने मी इथे सगळं दूध घालून घेतलेलं आहे व हे मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर ही लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला परत उकळून घ्यायची आहे खीर। याच्यामध्ये अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे व 7 ते 8 केशर थ्रेड्स घातलेले आहेत। तर हे मिश्रण आता आपल्याला 4 ते 5 मिनिट परत उकळून घ्यायचं आहे। बदामाची पेस्ट भाजून घेतल्यामुळे बदामातील कच्चेपणा निघून जातो व आपण हे मिश्रण जेवढं उकळून घेऊ तेवढेच हे खीर चवीलाही छान लागते व बदाम याच्यामध्ये छान मिक्स होतात। बदामामध्ये कॅल्शियमशिवाय न्यूट्रिएंट्सही आढळतात। तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाणही मुबलक प्रमाणात असते। त्यामुळे ही खीर सर्वांसाठीच उपयुक्त आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर साधारणतः 4 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे। तर याच्यामध्ये आता वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घ्यायची आहे व हे मिश्रण अजून 1 मिनिट उकळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे। तर इथे आपली खीर तयार आहे। तर ही खीर तुम्ही गरमागरमही सर्व करू शकता किंवा पूर्ण थंड करून फ्रीजमध्ये ठेवून थंडगारही सर्व करू शकता। ही खीर थंड झाल्यावर अजूनही घट्ट होते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा। तर तुम्ही ही स्वादिष्ट खीर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद।